तेव्हा तू काय कर, प्रत्येक प्राणी मात्राची एक एक जोडी, प्रत्येक असणाऱ्या वनस्पतीचं एक एक असणारं बीज किंवा जे काही सापडेल ते असणारं बीज, या सगळ्या गोष्टी घेऊन या प्रलयामध्ये, या जलाशयामध्ये एक मोठी अशी नाव निर्माण करून त्या नावेमध्ये हे सगळं घे, त्या नावेचा असणारा दोर माझ्या शिंगाला बांध आणि या प्रलयामधून ती असणारी नाव बरोबर मी त्या ठिकाणी तारून तारून नेईल आणि अशा पद्धतीनं मत्स्य अवतार घेऊन पृथ्वीवरती असणाऱ्या सगळ्या वनस्पतीचं असणारं ब्रीज आणि सगळ्या प्रकारचे असणारे प्राणी, या सगळ्या गोष्टींचं रक्षण भगवान परमात्म्यानं मत्स्य अवतारामध्ये केलं. धर्मरक्षावया अवतार घेतला. हा झाला पहिला अवतार. दुसरा अवतार मत्स्य, नंतर कच्छ अवतार. कच्छ अवतार कधी घेतला? ज्यावेळेस समुद्र मंथन चालू होतं. समुद्र मंथन चालू असताना समुद्र मंथनाचा असणारा जो रवी होता, तो असणारा रवी घुसळण करत करत त्या ठिकाणी खाली जाऊ लागला. मग घुसळण करत खाली जाऊ लागल्याच्या नंतर सगळ्या देवतांनी भगवान परमात्म्याची आराधना केली. त्यावेळेस समुद्र मंथन करण्याचा असणारा रवी खाली जाऊ नये म्हणून भगवान परमात्म्यानं कच्छप नाम कासवाचा अवतार घेतला आणि तो रवी आपल्या पाठीवर धारण केला आणि त्या माध्यमातून देवतांचं आणि दानवांचं कार्य पार पडलं. त्या माध्यमातून देवतांचं कार्य पार पडलं म्हणून धर्माचं कार्य झालं. धर्मरक्षावया अवतार घेसी. हा झाला दुसरा अवतार. मत्स्य कच्छ. प्रगती बघा बघा, मासा फक्त पाण्यातच राहतो. प्रगती कासव पाण्यातही राहतं, जमिनीवरती राहतं. पुढचा अवतार वराह. आता पूर्ण जमिनीवरती आला. तिसरा अवतार घेतला वराह अवतार. वराह अवतार केव्हा घेतला? ज्या वेळेस हिरण्याक्ष नावाचा असणारा एक असुर, त्या असणाऱ्या असुरानं पृथ्वी पाताळात नेऊन ठेवली, त्यावेळेस त्याचा उद्धार करून त्या पृथ्वीचं असणारं रक्षण भगवान परमात्म्यानं केलं की जेणेकरून पुन्हा पृथ्वीवरती सृष्टीची निर्मिती होईल आणि धर्माची स्थापना होईल. धर्मरक्षावया अवतार घेसी. हा झाला भगवंताचा तिसरा अवतार. कोणता? वराह. आता अजून चेंज झाला. पुढचा असणारा अवतार भगवान नरसिंह. अर्ध शरीर मानवाचं आणि मुंडकं सिंहाचं. हा झाला नरसिंह अवतार. नरसिंह अवतारामध्ये काय कार्य केलं? ज्या हिरण्याक्षाला मारून भगवान परमात्म्यानं पृथ्वीचं रक्षण केलं, त्याच हिरण्याक्षाचा असणारा भाऊ हिरण्यकश्यपू नाव घेऊन येते देवाचं हे ब्रीद हिरण्यकश्यपूचं. त्या हिरण्यकश्यपूनं त्याच्याच असणाऱ्या उदरी आलेला त्याचा मुलगा, ज्याचं नाव होतं प्रल्हाद, त्या प्रल्हादाचं रक्षण केलं आणि दुर्जन असणाऱ्या या हिरण्यकश्यपूला त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या नखाच्या माध्यमातून त्याचा त्या ठिकाणी उद्धार केला. म्हणजे दुर्जनाचा संहार केला, भक्ताचं रक्षण केलं, अर्थात धर्माचं रक्षण केलं. चौथ्या अवतारात धर्मरक्षावया अवतार घेसी. हा झाला चौथा अवतार. किती झाले? 4. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह. पुढचा अवतार भगवान परमात्म्याने घेतला वामन अवतार. 3 पावलं भूमी मागून बळीराजाला पाताळात नेऊन घातलं, त्याच्यावरतीही कृपा केली आणि देवतांना त्यांचं असणारं राज्य सोपवून दिलं. ज्याचं राज्य आहे त्याला सोपवून देणं म्हणजे सुद्धा धर्मच आहे. धर्मरक्षावया अवतार घेसी. वामन अवतार त्या ठिकाणी भगवंतांना घेतला. हा झाला भगवंताचा 5वा अवतार. आता अजून पुढे प्रगती झाली. वामन अवतार छोटा होता. आता पुढचा अवतार भगवंताने घेतला परशुराम. या असणाऱ्या पृथ्वीवरती जे क्षत्रिय होते त्यांचं असणारं बल एवढं वाढलं, त्या बलाचा त्यांना अभिमान निर्माण झाला, गर्व निर्माण झाला. आणि भगवंताचं ब्रीद आहे, ते मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. थोडा सुद्धा अभिमान भगवंताला त्या ठिकाणी सहन होत नाही. क्षत्रिय अभिमानी झाले. त्या अभिमानाच्या भरात, गर्वाच्या भरात हे असणारे क्षत्रिय स्त्रियांना त्रास देऊ लागले, ब्राह्मणांना त्रास देऊ लागले. इतकं पाप वाढलं भूमीवरती की त्या भूमीला सुद्धा त्या पापाचा त्या ठिकाणी भार झाला. म्हणून या असणाऱ्या परशुराम अवतारात भगवान परमात्म्यानं परशु नावाचं असणारं शस्त्र हातात घेऊन तब्बल 21 वेळेस पृथ्वी निक्षत्रिय केली. अर्थ लक्षात घ्या बरं. संपूर्ण पृथ्वीवरती क्षत्रिय अर्थात लढवय्ये जेवढे लढणारे होते क्षत्रिय, हे जे 4 वर्ण आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, याच्यामध्ये क्षत्रिय लढण्याचं, युद्धाचं काम करतात. संपूर्ण पृथ्वीवरचे टोटल क्षत्रिय संपवून टाकले एकदा. पुन्हा क्षत्रिय निर्माण झाले, पुन्हा संपवले 2दा. पुन्हा क्षत्रिय जन्माला आले, पुन्हा संपवले 3दा. असे किती वेळेस? तब्बल 21 वेळेस हे पापी असणारे क्षत्रिय संपवून धर्माची प्रतिष्ठापना केली परशुराम अवतारामध्ये. धर्मरक्षावया अवतार घेसी.
पुढचा असणारा अवतार, आता परशुरामांचा असणारा अवतार कुपिष्ट होता, रागिष्ट होता. आणि याच परशुरामांनी संपूर्ण जगविख्यात असणारा योद्धा निर्माण केला, ज्याचं नाव आहे देवव्रत, ज्याला भीष्माचार्य म्हणून आपण संबोधतो. कर्ण सुद्धा सगळी असणारी विद्या यांच्याकडे शिकला. फक्त मी क्षत्रिय आहे असं सांगून, पण तो सूतपुत्र होता. परिणाम काय झाला? जात्या वेळी जेव्हा कळालं, गुरुची सेवा करत असताना इथं भुंगा वगैरे चावला, तर भुंगा चावलेला असताना सुद्धा, रक्त निघालेला असताना सुद्धा मांडी थोडी सुद्धा हलवली नाही. गुरूंच्या लक्षात आलं, ब्राह्मण जर असेल तर एवढी पीडा झाल्याच्या नंतर शांत बसू शकत नाही. 100% हा एक तर क्षत्रिय असला पाहिजे, नाही तर सूत असला पाहिजे. आणि मग त्यावेळेस कर्ण त्या ठिकाणी कबूल झाला. मग त्याला शाप दिला, तुला